नारायण राणे आव येतो शिवाजी महाराज पुतळ्यापाशी. हिम्मत असली तर या तिथं. कोण कार्यकर्ते घेऊन येतात बघतो मी. राणेंनी धमकावल्यानंतर प्रकाश महाजनांचं खुलं आव्हान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाण्यावरती ठाम. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेविरोधात ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा. वाढत्या लोकल अपघातांच्या निषेधार्थ मनसे आक्रमक. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी. डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी. 10 ते 15 मिनिटं उशिरा आलेल्या एसी लोकलचं गर्दीमुळे दरवाजेही बंद होत नसल्याचं चित्र. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करू शकत नाही तेव्हा आपण सहन करायचं. सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा. सुळेंचा नेमका रोख कुणाकडे? चर्चांना उधाण. शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युती संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाल्याची सूत्रांची माहिती. तिथेच युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद. मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्ती निमित्तानं मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला करणार संबोधित. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा. आयकर भरणाऱ्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. राहुल गांधींनी निकालावरती आक्षेप घेत बोगस मतदान झाल्याचा केला होता आरोप. पंतप्रधान मोदी आज घेणार सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट. शिष्टमंडळातील प्रतिनिधी परदेशातील अनुभव करणार शेअर.